1971 ते 1998 काळात लिहिलेली ही सगळी त्यांची गाणी, त्यांचे हे चित्रपट, म्हणजे मराठी 22 चित्रपट, 4 हिंदी चित्रपट, 2 गुजराती चित्रपट, आणि ह्या सगळ्यामधून त्यांच्यामधलं एक लहान मूल, त्यांच्यातला एक इनोसन्स, त्यांच्यातला एक भाबडा माणूस, एका साध्या माणसाचं असलेलं जीवन, हे सगळं त्या चित्रपटामधनं येत राहिलं. म्हणजे असंही म्हणता येईल आपल्याला की गदिमा, पी सवळाराम, खेबुडकर, शांताबाई या सगळ्यांच्या नंतर लोकगीतांच्या संदर्भामध्ये मोठं काम जर कोणी केलं असेल तर ते दादा कोंडके यांनी केलं. त्यांची जी शब्दांवरची पकड आहे, म्हणजे राम जोशी असतील, होनाजी बाळा असतील, ह्या सगळ्या पठ्ठे बापूराव असतील, ह्या सगळ्या शाहिरांच्या प्रमाणे त्यांची ती शब्दांवर हुकूमत होती, ती पकड होती, आणि ती या सगळ्या गाण्यांमधनं सतत येत राहिली. सगळी गाणी आशय संपन्न आहेत, म्हणजे मुखडा लक्षामध्ये राहतोच, परंतु तो गाण्यांमधला जो आशय आहे, ती आशय घनता असल्यामुळे गाण्याची कडवी सुद्धा आजही लोकांच्या लक्षात राहतात. ही दादांच्या गीतांची खासियत म्हणूया. एखादं झाड जसं फोफा वाढतं, पानं, फुलं, फळं, त्याच्या फांद्या ज्या आहेत त्या पसरत जातात ना, तशी दादांची गाणी आहेत, कारण झाड मुळावलेलं असतं. तशी दादांची गाणी जी आहेत ही इथल्या मातीमध्ये मुळावलेली, घट्ट रुजलेली अशी आहे, त्यामुळे तो आशय त्याच्यात आहे. मला वाटतं की या गाण्यांचं सगळं एका वाक्यात जर सांगायचं की दादांच्या गाण्यात काय आहे, तर दादांच्या गाण्यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती आहे, मराठीपणाचं संचित जे आहे ते सगळं दादांच्या गाण्यामध्ये आहे. सो या टप्प्यावरती या दादागिरीला सलाम करूया आणि या गीताकडे